पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, नारळाची सर्वात जास्त शेती कोणत्या देशात केली जाते? नारळाची सर्वात जास्त शेती कोणत्या देशात केली जाते? आपले पर्याय आहेत: 1 रशियात, बी भारतात, सी जपानमध्ये, डी अमेरिकेत। तुमचे बरोबर उत्तर असेल बी भारतात। प्रश्न 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण किती किल्ले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण किती किल्ले होते? आपले पर्याय आहेत: 1 230 किल्ले, बी 240 किल्ले, सी 220 किल्ले, डी 210 किल्ले। तुमचे बरोबर उत्तर असेल बी 240 किल्ले। प्रश्न 3, कोणत्या देशाच्या पंतप्रधानाला शपथ घेताच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती? कोणत्या देशाच्या पंतप्रधानाला शपथ घेताच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती? आपले पर्याय आहेत: 1 चीन, बी फ्रान्स, सी श्रीलंका, डी पाकिस्तान। तुमचे बरोबर उत्तर असेल डी पाकिस्तान। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, मामा भांजाचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? मामा भांजाचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए ओरिसा, बी कर्नाटक, सी बिहार, डी छत्तीसगड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी छत्तीसगड। प्रश्न 5, मशरूम मध्ये कोणता पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात आढळतो? मशरूम मध्ये कोणता पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात आढळतो? आपले पर्याय आहेत: ए प्रथिने, बी खनिजे, सी जीवनसत्वे, डी कर्बोदके। तुमचे बरोबर उत्तर असेल अप्रथिने। प्रश्न 6, भारतातील सर्वात लहान समुद्र किनारपट्टी कोणत्या राज्याला आहे? भारतातील सर्वात लहान समुद्र किनारपट्टी कोणत्या राज्याला आहे? आपले पर्याय आहेत: 1 गोवा, बी केरळ, सी महाराष्ट्र, डी हैदराबाद। तुमचे बरोबर उत्तर असेल गोवा। प्रश्न 7, विजेचे उत्तम वाहक खालीलपैकी कोणता धातू आहे? विजेचे उत्तम वाहक खालीलपैकी कोणता धातू आहे? आपले पर्याय आहेत: 1 चांदी, बी तांबे, सी सोने, डी लोखंड। तुमचे बरोबर उत्तर असेल 1 चांदी। प्रश्न 8, जगात जल दिन कधी साजरा केला जातो? जगात जल दिन कधी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: 1 जून 25, बी मार्च 22, सी ऑगस्ट 13, डी जानेवारी 29। तुमचे बरोबर उत्तर असेल बी मार्च 22। प्रश्न 9, भेंडीची भाजी खाल्याने कोणता आजार बरा होतो? भेंडीची भाजी खाल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: 1 मधुमेह, बी बीपीचा त्रास, सी कॅन्सर, डी वरील सर्व। तुमचे बरोबर उत्तर असेल डी वरील सर्व। भेंडीचे फायदे काय आहेत? भेंडीच्या सेवनाने फक्त रक्तदाब नियंत्रित ठेवता येत नाही, तर वजन कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, कर्करोगापासून बचाव करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील भेंडी खूप उपयुक्त आहे। प्रश्न 10, कोणता पक्षी झाडावर उलटा लटकतो? कोणता पक्षी झाडावर उलटा लटकतो? आपले पर्याय आहेत: 1 घुबड, बी कोकिळा, सी चिमणी, डी वटवाघूळ।
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.